नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वागत आहे तुमच्या माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. सकाळची सुरुवात मस्त अशा शांततेत देवपूजेमध्ये झाली. छान अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा केल्यानंतर खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतं. सध्या थोडी तब्येत बरी नसल्यामुळे रजेवर आहे, त्याच्यामुळे थोडं निवांतच चाललं आहे सर्व. आधी स्वयंपाकाला लागले. पीठ भिजून घेतलं होतं. म्हटलं चला आता तेलाची किटली धुवूनच ठेवलेली आहेत, म्हटलं याच्यात तेल वगैरे काढून घेऊ. तुम्ही असं करतात का? मी तर हमेशा असं करते की जर मी पिशव्या आणलेल्या असेल तेलाच्या, तर मी त्यांना काय करते, पीठ भिजवून घेते आणि मग नंतर हिला मस्त वगैरे अशी कट करून घेते. बघा इथे कट करते मी. आणि कट करून त्याच्यामध्ये जो पिठाचा गोळा भिजवून ठेवलेला असतो तो त्याच्यामध्ये, कारण की त्याच्यात बरंच तेल निघतं, मग त्याच्यात ते थोडा वेळ ठेवून देते आणि छान असं व्यवस्थित उलटपालट करून, बघा बरंच तेल त्याला लागतं, छान असं मऊसूत असं पीठ होऊन जातं. मग हे करतात का तुम्ही? मला नक्की सांगा. आणि प्रत्येक गृहिणी अशी छोट्या छोट्या गोष्टींमधून काटकसर करायचा प्रयत्न करत असतेच. आता पटापट पोळ्या करून घेतल्या. आता काही जण याला चपात्या पण म्हणतात, पण आमच्याकडे आम्ही यांना पोळ्या म्हणतो आणि त्यात सवय पडल्यामुळे तोंडात तेच येतं की पोळ्या. बरं, चपात्या करताना वेळ कसा जातो कळतच नाही. लहानपणी आईला बघून वाटायचं हे खूप सोपं आहे, पण आता कळतं यात किती मेहनत असते. आज आपण जे करतोय ते उद्या कोणाच्या तरी आठवणी बनतात. मग म्हटलं तवा गरमच आहे तर मस्त या मिरच्या तळून घेऊ. आधी मिरच्या भाजून घेतल्या, छान व्यवस्थित मिरच्या भाजून घेतल्या कट करून. आणि आज जो स्वयंपाकाचा मेनू होता तो म्हणजे कढी, भात, मेथीची भाजी, चपात्या आणि कढी असली म्हटल्यावर मग या मिरच्या तर पाहिजे. आणि आजच्या स्वयंपाकाला थोडाफार यांचाही थोडा हातभार लागला. छान वाटतं असं कधी कधी. नंतर पोळ्या झालेल्या होत्या, त्याच्यामुळे त्या एका ह्याच्यात भरून ठेवल्या आणि आईशी गप्पा मारता मारता सगळं काम चाललं होतं. आणि तुम्ही एक गोष्ट कधी असं म्हणजे तुमच्या बाबतीत होतं की नाही माहीत नाही, पण मी कोणत्याही गोष्टीला हात लावला की मी कंटिन्यू हात धुवत असते आणि परत रुमालाला पुसत असते. काहीही असो, ते माझं कंटिन्यू चालू असतं. त्याच्यामुळे माझा जास्त टाईमपास होतो असं मला तरी वाटतं. पण ही एक गोष्ट चांगली पण आहे आणि कधी कधी वाटतं वाईट पण आहे. मग लगोलग बाकीच्या गोष्टी पण पटापट किचन वाट्यावरच्या आवरत होते, कारण की सगळ्याच गोष्टी करत करत मग खूप पसारा किचन वाट्यावर होऊन जातो. मग आता कढीची तयारी करायला घेतली. शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं मी, मध्ये साईडला काढून घेतलं एका ताटलीमध्ये. आणि मग नंतर मिरची, लसूण आणि कोथिंबीर एकत्र दळून घेतली. मी असंच करते, म्हणजे ते चिरलेल्यापेक्षा ना दळून जर टाकलं तर सोपं पडतं. कोथिंबीर काढून तिला पहिले पाण्यात टाकून घेतली आणि मग नंतर म्हटलं घेऊ दळून चला. खरं सांगायचं तर कधी कधी थकवा खूप असतो, पण तरीही सगळ्यांसाठी जेवण बनवताना मन थांबत नाही. हे सगळं करताना मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आता कढीला फोडणी देते. कढी म्हणजे कम्फर्ट फूड आहे माझ्यासाठी तरी. आणि मी काय करते, कढी थोडी हे घेते, दहीमध्ये 2-3 चमचे बेसन पीठ टाकते आणि ते मिक्सरला फिरवून घेते. म्हणजे कसं थोडी स्मूथ होऊन जाते पेस्ट ती आणि ते छान लागतं त्याने. गुठळी पण त्या बेसन पिठाच्या होत नाही मग. आणि साईडला गरम पाणी पण करायला ठेवलं होतं, कारण की बाकीच्यांच्या आंघोळी अजून चालूच होत्या. आणि पाहुणे आले म्हटल्यावर हे चालूच असतं की कोण कधी उठतं, कोणाचं काय. म्हटलं चला आधी आपण स्वयंपाक तर चालू राहू देऊ, आपले कामं चालूच राहतील. मग लगोलग मिक्सर वगैरे पण लगेच माझं काम झालं होतं, तर मग साईडला ठेवून दिलं लगेच. पटापट साईडचं पण लगेच आवरून घेत होतं. म्हटलं चला आता मेथीची भाजी करून घेऊ. मेथी छान 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि तिलाही फोडणी देऊन दिली मी. बघा इथे भाजी छान शिजली होती. मग नंतर लगेच म्हटलं भातही लावून घेऊ. मग तांदूळ वगैरे धुवून आधी गरम पाणी करायला ठेवलं होतं, म्हणजे पटकन शिट्ट्या होतात. नंतर भाताला आपण कुकर लावून घेतला. आणि इथे बघा ज्ञान आला होता. ज्ञान विचारत होते, मॅम क्या कर रहे हो आप? मैंने बोला उसको ये खाना बना है. आणि तोपर्यंत बाकीच्यांना पण चहा दिला, आईला भावाला चहा दिला आणि कुकरच्या पण शिट्ट्या झाल्या होत्या तोपर्यंत. मस्त त्यांना बाकीचे चहा घेत होते आणि यांना जेवण वाढून दिलं. आणि जेवणात साधा सिंपल स्वयंपाक होता. आणि मग आता एवढा राडा झाला होता, मग आम्ही जेवणही करून घेतले. त्याच्या आधी पहिले आईने सगळे बाकीचे भांडे घासले. मग मला जायचं होतं बाजारात. मग बाजारातून जाऊन आलो. भाजीपाला घेऊन आले होते मी. आणि घरी आल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हा जो भाजीपाला आणलेला आहे तो व्यवस्थित निवडून त्याला त्याच्या जागच्या जागी व्यवस्थित ठेवणं, म्हणजे आठवडाभर तरी त्याला टेन्शन राहत नाही. मी सर्व भाजीपाला असा वेगवेगळा करून घेतला आणि निवांत त्याला निवडत बसल्यानंतर तोपर्यंत ट्युशनचा टाईम झाला होता आणि भाऊ आलेला होता. त्याच्यामुळे थोडं ट्युशनला मला थोडं रिलॅक्स होते मी. मला थोडं म्हणजे आजच्या दिवशी का होईना पण आराम भेटला होता. आणि रात्री आम्हाला बनवायचे होते लाडू.
मेथीचे लाडू मी म्हणजे आईनेच बनवले ॲक्च्युली ते. आणि खूप दिवसापासून चालू होतं लाडू बनवायचे आणि फायनली आज त्याचा मुहूर्त लागला होता. आम्ही दोघींनी मिळून ते बांधून घेतले आणि परत तोच राडा झाला. आम्ही नंतर जेवणं वगैरे करून बाकी सगळं भांडे वगैरे जे होते ते घासून घेतले. मग आईने एका साईडला भांडे घासले आणि मी किचन वट्टा क्लीन केला. आणि लाडू वगैरे जरी बनवायचं म्हटलं तर पूर्ण सगळीकडे तेलकट चिकट होऊन जातं. मग सगळं व्यवस्थित मी पुसत आम्ही दोघी गप्पा मारत मारत हे काम कंप्लीट केलं. तर तुम्हाला असे रिअल सिम्पल व्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच घरातल्या रोजच्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करत राहणार आहे. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.